काय मागणी करतात तेच समजत नाही. इनलॉजिकल गोष्टीची ते मागणी करत असतात. त्याचा कोण सल्लागार आहे मला कळत नाही. आरक्षणाच्या नावाखाली प्रचंड पॉलिटिकल त्यांचा अजेंडा आहे. आरक्षणाची मागणी करत लोकांना भावनिक करायचे, तरुणांना दाखवायचे एक आणि यांच्या कृती मात्र वेगळ्या. ते कुणाच्या बाजूने बोलतात, कुणाचा प्रचार करतात हे जनतेला माहीत आहे. आंदोलन तर झालीच पाहिजेत. आपले हक्क अधिकार मागण्यासाठी आंदोलनं करावी लागतात. काळं फासणं तर योग्य नाही. शासनाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आणखी काही अघटित घडण्याची शक्यता आहे. आता जरांगे पाटील बोलताना असं म्हटले की वेगळे मागणी आमची मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे. जर तुम्ही सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी नाही केली तर हैदराबादचं गॅजेट किंवा मग सातारा संस्थांचं गॅजेट हे दोन्ही तिन्ही गॅजेट जे आहे ते म्हणजे त्याची अंमलबजावणी करा अशा पद्धतीची ते काय मागणी करतात हे मलाच कळलेलं नाही आतापर्यंत. म्हणजे काय किती प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते आणि ती इलॉजिकल अतार्किक जी गोष्ट कधीच होणार नाही अशा गोष्टींची ते मागणी करतायत. कोण सल्लागार आहे त्यांचं मला कळत नाही. पण ह्या मागण्या आणि मला वाटतं हे बघा, ह्या आरक्षणाच्या नावाखाली इथं काहीतरी प्रचंड पॉलिटिकल त्यांचा अजेंडा आहे. आरक्षणाची मागणी करायची, लोकांना भावनिक करायचं, मिसगाईड करायचं, तरुणांना मिसगाईड करायचं, तरुणांना दाखवायचं एक आणि यांच्या कृती मात्र पूर्णतः वेगळ्या आहेत. याच्या पाठीमागं खूप मोठं राजकीय षड्यंत्र आहे. कारण लोकसभेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं मला ह्या गोष्टीमध्ये काही एवढं हे नाही वाटत. कोण असू शकतं तुम्हाला काय वाटतं? कोण ते आता ते जनतेला माहिती आहे ना. ते कुणाच्या बाजूनं बोलतात, कुणाचा प्रचार करतात, कुणासाठी काम करतात हे मी इथं सांगण्यापेक्षा जनतेला माहिती आहे, पूर्ण माहिती आहे इथल्या लोकांना. जरांगे पाटील असं म्हणत होते की बॉम्बे हायकोर्टचे जे जजमेंट आहे किंवा साताऱ्याचं आहे हे जे डाव प्रतिडाव जे टाकायचे चालले म्हणजे सरकारचं मराठ्या विरोधात, तर मी सुद्धा ते डाव टाकलेले की हे जे 4 प्रकारचे जे त्यांना एक निवेदन दिलेलं किंवा 4 प्रकारामधले एकात तरी आम्ही बसलो तरी हा विजय आमचा आहे. काय म्हणले आता तुमचा प्रश्न पण मला कळला नाही. त्याचं काय म्हणणं आहे की बॉम्बे हायकोर्ट त्याप्रकारे सातारा आणि नाशिकचे काहीतरी अशा एक्झर्शननं काही होणार नाही साहेब. आपण सरळ सरळ सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करतोय. आपण कुणबीच्या नोंदी काढून आपण ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहोत. हे इलॉजिकल आहे. हे काय खूप अवघड गोष्टी आहेत या सगळ्या. महाराष्ट्रामध्ये जे काही ते मागणी करतायत. जरांगे पाटील असं म्हणतात की थोडं थांबा, पुढे मोठा धमाका होणार आहे. शंभूराज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर मोठा ताफा घेऊन जे आहे ते आंतरवाली सराटीच्या दिशेने निघाले. मात्र तिथल्या ज्या ग्रामस्थांचा आहे ज्यांना विरोध असल्याचं आपल्याला बघायला मिळते. कारण त्यांनी आता त्या ठिकाणी उपोषण करू नये, कारण त्या उपोषणाचा आणि आंदोलनाचा आता तिथल्या ग्रामस्थांना सुद्धा त्रास होऊ लागलाय. त्रास होणं साहजिकच आहे आणि मला वाटतंय आंदोलनं झाली पाहिजेत. आंदोलनाचं स्थळ, वेळ या गोष्टी निवडायला वगैरे सगळा अधिकार आहे. पण रितसर मार्गाने व्हावं. कुठल्या माणसांवरती त्याचं प्रेशर होऊ नये, कुठल्या माणसांची घुसमट होऊ नये हे प्रशासनाकडून अपेक्षित असतं. आंदोलनं तर झालीच पाहिजेत. आपली आंदोलनं, आपले हक्क अधिकार मागण्यासाठी तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे. परंतु त्या अधिकाराचा आपण खूप गैरफायदा घेऊन